विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आज आपल्या रुई पंचक्रोशीमध्ये बावी यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व बावी भक्त या सगळ्यांचे मी मनपूर्वक आता या ठिकाणी स्वागत करतो। आणि खरं तर काही गडीवर विनंती स्पर्धा की अमोल शेठ मित्र परिवाराच्या वतीनं 25 वर्ष झालं अमोल शेठ पिसे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेतात। आणि गडीवर काय हे आताच्या तरुण पिढीला माहिती काही लोकांना नाही आहे, काही लोकांना आहे। आणि ही जिवंत ठेवण्याचं काम भावी पिढीला गडीवरमध्ये काय हे माहिती व्हावं आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी यासाठी आज ही स्पर्धा अमोल शेठ पिसे घेतात। त्याप्रमाणे घेत असताना त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे। आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आदरणीय सुप्रियाताईंचं मनापासून या ठिकाणी आज रुई पंचक्रोशीमध्ये स्वागत करतो। आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं अशा प्रकारची विनंती करतो। आमच्या गावचे रुईचे सरपंच काही यशवंत बापू कचरे, आमच्या गावचे पोलीस पाटील आदित्यजी पाटील साहेब, उपसरपंच मार्करताई व सर्व यात्रा कमिटीचे अध्यक्ष पांडुरंगदादा डोंबाळे व यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। खरं तर ताई आता दीपावली आज या ठिकाणी भाऊबीज आहे। या भाऊबीजेला सुद्धा आपल्या सगळ्यांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो। सुप्रियाताई या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाल्या, त्यांना मुंबईला जायचं आहे। आदरणीय ताई नेहमी समाजामध्ये काम करत असताना समाजातील प्रत्येक घटकासाठी सुप्रियाताईंचं या ठिकाणी निश्चित या ठिकाणी काम आहे। ताई रुई गावामध्ये आपण आला, या अगोदर आपणच मला बांधकाम सभापती म्हणून काम करायची संधी दिली। त्या संधीतून आपण ताई रुई गावापासून इथपर्यंत येणारा डांबरी रस्ता आपण या ठिकाणी मंजूर केला। अगोदर इथं पॅन्ट वरती करून यावं लागत होतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बरोबर ना? इथं रस्ता डांबरीकरण या ठिकाणी झाला। समोर बसल्या सभा मंडप सुद्धा आपण सभापती या ठिकाणी होतो त्या काळामध्ये या ठिकाणी संपूर्ण केला। त्या अगोदर दहीबोल स्पर्धा जेव्हा खेळताना पायाला खडे टोचायचे आमच्या सगळ्या बांधवांच्या, परंतु इथं सर्व खर्ची या ठिकाणी टाकण्याचं काम आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं। त्याचबरोबर ताई ही जी आता फक्त देवस्थानचं
भक्त निवास आहे, तिथलं देखील काम या ठिकाणी आपण केलेलं आहे. आदित्य पाटील देशमुख कचरे आहे. मी आपल्याला विनंती करतो, आता मामांनीही सांगितलं की त्यांनी 75 लाख रुपये त्यांनी सभा मंडपासाठी दिलेला आहे. पण मला गावाच्या वतीनं आपल्याला विनंती करायची आहे की आपण खासदार फंडातून काही नाही काही सभा मंडपासाठी या ठिकाणी आपण द्यावा, अशा प्रकारची विनंती मी या ठिकाणी सुप्रियांना करतो आणि काही निश्चित या ठिकाणी आपल्याला देतील. परंतु ही गावामध्ये काही एक जागृत देवस्थान आहे. या गावामध्ये बाबीर देवाकडे कुणीही या ठिकाणी म्हणजे मागणं तर देव या ठिकाणी पूर्ण केल्याशिवाय राहत नाही, असं मला या ठिकाणी वक्त्यांनी सांगितलं. काही जिल्हा परिषद फॉर्म सुद्धा मी इतर बाबीला तिथं नारळ फोडून या ठिकाणी गेलो होतो आणि त्या देवाच्या आशीर्वादानं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा जिल्हा परिषदेवरती या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. मी अमोल शेठ पिसे यांचं मनपूर्वक अमोल शेठ अभिनंदन करतो. आपण अमोल शेठ संसदी टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करावं. शेवटी कार्यक्रम घेत करत असताना लाख 2 लाख रुपयाचा खर्च येतो, पण समाजासाठी म्हणून अमोल शेठ या ठिकाणी त्या ठिकाणी खर्च करतात. त्यांचा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर बारामती लोकसभा आपण जे नियोजन इथे केले त्याबद्दल अमोल पिसेंचे मनपूर्वक आभार मानते. मामा, मी, प्रवीण भाई आम्ही सगळे दर्शन इथे घेतलंच आहे. दर्शन घेऊन आपल्या भागातल्या लोकांनी ज्या परंपरा जपल्या त्या परंपरेचं सातत्य ठेवून गेले 25 वर्ष ते हे काम जे करतायत ते अतिशय कौतुकास्पद आहे. आणि मामा म्हणणे गोष्ट खरी आहे की याचं सुरुवात करणं सोपं असतं, पण त्याचं सातत्य ठेवून पुढे काम करणं याला जास्त महत्त्व आहे. त्याच्यामुळे मी अमोल पिसेंचे मनपूर्वक आभार मानते. आणि जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना प्रवीण दादांनी तो रस्त्याचा आणि या भागाच्या विकासाचा जो फॉलोअप केला त्याबद्दलही त्यांचं मनापासून आभार मानते, कौतुक करते. मामा त्यांच्या फंडातून निधी किंवा महाराष्ट्र सरकारकडून आणतीलच, पण मामा स्थानिक आमदार स्थानिक खासदार आहेत. मामांनी एकत्र बसून तुमचा विकास आराखडा आणि निधीचं कसं करायचं त्याचं नियोजन मामांची मी मदत घेईन. आणि मामा आपण बसूया काय कसा निधी कुठून आणायचा, मग आमदार पण खासदार पण महाराष्ट्र सरकार पिढीचं जे काय असेल त्याचं नियोजन करू. पण आज एका अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांची भेट झाली त्याबद्दल मी सगळ्या आयोजकांचं मनापासून कौतुक करते. आज खरंतर दिवाळीचा आणि आपल्या भाऊबीजेचा पवित्र दिवस आहे. त्याच्यामुळे भाऊबीजेच्या नवीन वर्षाच्या दिवाळीच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा देते. आणि एवढीच आपल्याला ग्वाही देते की आपल्या समाजाचे जे जे प्रश्न महाराष्ट्र किंवा केंद्र सरकारमध्ये प्रलंबित आहेत ते पूर्ण ताकदीने समाजाच्या वतीने सातत्याने मी मांडत जाईल अशा शब्द तुम्हाला देते. कालही काही आंदोलन करते ते बसलेले आहे बारामती उपोषणासाठी. त्यांची कालही मामांनी भेट घेतली, मीही भेट घेतली, परवाही घेतली, कालही घेतली. मामाही परवाच मला त्यांना भेट देऊन आलेले आहे. माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी या विषयावर चर्चा झाली आहे. त्यावेळी फार बारीक आणि सगळ्या विषयावर लक्ष ठेवून आणि अतिशय संवेदनशीलपणे हा जो विषय आहे तो मार्गी लावण्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही सगळे प्रयत्न करू. हा विश्वास हा शब्द तुम्हाला देते. आज दिवाळीच्या पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देऊन आज या उत्सवाच्या निमित्ताने आपण सगळे खूप श्रद्धेने आज इथे अभिर उत्सवासाठी जमलेलो आहोत. या सगळ्या उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते. मी काही इथे मागण्यासाठी आले नाही, पण देवाच्या मी एवढीच प्रार्थना करेन की चांगला पाऊस खरं तर या वर्षभरात झालेला नाही. कालच मला महारुद्र पाटील सांगत होते की उजनीमध्ये फक्त 48% मामा पाणी आहे. मागच्या वर्षी याच दिवशी 100% होतं. त्यामुळे पाण्याचं नियोजन आणि शेतकऱ्यांचे हित याच्यासाठी आपण सगळ्यांनी या कामात त्यामुळे देवाच्या मी एवढीच प्रार्थना करीन की अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे आणि पुढचं वर्ष आपल्या सगळ्यांचं सुख समृद्धीचं आणि आनंदाचं जाऊ दे. एवढ्याच मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.